श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लोक पाप करत असताना देव गप्प का राहतो? पापी लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का राहतो? मित्रांनो, काही लोकांना बोलताना असं कधी ऐकलंय का की तो माणूस खूप चांगला होता, देवानं त्याचं वाईट केलं. तो खूप चांगला मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, असे अनेक ठिकाणी तुम्ही ऐकले आहे. तसेच काही बाबतीत असेही ऐकले असेल की तो लोकांवरती अत्याचार करतो, तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही. दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते. शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो? अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो. यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला 2 कारणे समजावून सांगेन की देव पाप घडताना कसे पाहत राहतो. या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही छोटीशी कथा एका गावाची आहे. त्या गावात भगवान विष्णूचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले होते. मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होता, जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असे. तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांकडनं त्यांना जी काही देणगी मिळायची, त्यातून ते आपला संसार चालवत असत. मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली. वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा. कधी घराबद्दल, कधी कुटुंबाबद्दल, कधी संसाराबद्दल. एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून तक्रारी करत होता. अरे देवा, तुझं आयुष्य किती आरामात आहे. तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता. काही लोकांकडनं तुम्हाला लाडू दिले जातात, काही प्रसाद दिला जातो. इथं उभं राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ खायला मिळतात. तुमचे आयुष्य खूप सोपं आहे आणि माझं जीवन खूप कठीण आहे. माझं आयुष्य खूप छोटं आहे. ते हजारो दुःखांनी भरलेलं आहे. हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत. मी दिवसभर मेहनत करतो, तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचं अन्न गोळा करू शकतो. पापी, पाखंडी पहा, रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात, तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत. देवा, जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते. आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, भक्ता, फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्ही जसे विचार करत आहात तसे नाही. दुरून पाहिल्यावरती प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं दिसतं. जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते, मग समजतं की माझ्यापेक्षाही हलाखीचे जीवन ते जगत आहेत. तू माझे जीवन सोपे समजत आहेस. माझी जीवन कहाणी तुला समजेल तितकी सोपी नाही. मलाही अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. बरीच व्यवस्था करावी लागते. अनेक काळजी आहेत. चांगल्याबरोबर चांगले आणि वाईट बरोबर वाईट कसे असावे, या सगळ्यांचा विचार करावा लागतो. कुणी असहाय्यावरती अत्याचार करतात, कुणी पीडितेवरती अत्याचार करतात. त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते. ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल, त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल. हे सर्व इतकं सोपं नाही. बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पडतो, तो त्याच्या आनंदाची, चांगल्या वाईट काळाची काळजी घेतो. त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे नाही. मित्रांनो, देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला, अरे देवा, हे काय बोलतोस? तुझे काम खरंच खूप सोपे आहे. जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो. त्यात काय मोठी गोष्ट आहे? देव म्हणाला, भक्ता,
मी पुन्हा सांगतो, तुला हे जमणार नाही. माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही. तो निकाल जाहीर होईपर्यंत तो शांबू शकतो. माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखुरतो. तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही. तर मित्रांनो, हे ऐकून तो सेवक म्हणाला, असं असेल तर तू मला तुझ्या आयुष्यातला एक दिवस जगू दे, मग तू सांगशील तसं करेन. मित्रांनो, देवाने त्याला खूप समजावले, पण तो खूप हट्टी होता. त्यापैकी त्याला एकही पटले नाही. देवाने विचार केला की मला एक दिवसाचं जीवन त्याला द्यावं लागेल, कारण काही लोकांवरती उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही. या दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावरती येतात. देव म्हणाला, ठीक आहे बेटा, एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो. बघू उद्या तू माझं काम कसं करतोस. आणि हो, माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करावं लागेल. तो म्हणाला, हे देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांग, तुझ्या अटी काय आहेत? तेव्हा देव म्हणाला, तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये चांगले लोक असतील तसेच वाईटही लोक असतील, कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे. बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का? त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत, परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. देव म्हणाला की जेव्हा पण तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील, तेव्हा तुला चांगले म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येतील. तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील. त्यावेळी काही बोलू नका, जे होईल ते ऐका. भक्त म्हणाला, ठीक आहे देवा, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. तोपर्यंत आता देवानं त्याचं आयुष्य एका दिवसासाठी बदललं आहे. एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवलं आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले. असे झाले ते 2 तास उलटून गेले. कुठल्या तरी शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो, हे देवा, करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील. आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला. तेव्हा त्याच्या खिशातून पैशांनी भरलेलं पाकीट बाहेर पडलं आणि ते जमिनीवरती पडलं. त्याला ते पाकीट दिसलं नव्हतं. तो तिथून उठला आणि निघू लागला. पलीकडे मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता. अरे, याचं पाकीट इथेच राहणार, हे त्याने पाहिलं. हे एकदा त्याच्या मनात आलं की मी त्या शेठला सांगू का की त्याचं पैशानं भरलेलं पाकीट ते चांगलेच असणार ना. पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवानं सांगितलं आहे की चांगला असो वा वाईट, हे मात्र विसरू नका की तू फक्त त्यांच्याकडे बघत राहायचं आहे, कोणताही निर्णय घ्यायचा नाही. असा विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला. तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो. देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो, अरे देवा, मी खूप गरीब माणूस आहे. या गरिबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही आता कठीण होत आहे. घरी आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. कुठे व्यवस्था करायची, आयुष्य कसं जाईल समजत नाही. आज फक्त माझ्या खिसात फक्त 10 रुपये आहेत. त्यात फक्त एक वेळचं रेशनही मिळणार नाही, ना आईचं औषध. कृपा कर देवा, माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात. असे म्हणत तो माणूस निघू लागला. तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या
पाकिटावरती पडली. त्याने पटकन पाकिट उचललं आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला. आणि देवाचे आभार मानून तो म्हणाला, अरे देवा, तू खरंच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस. या पैशातून मी आता माझ्या कुटुंबाच्या रेशनाची व्यवस्था करेन आणि माझ्या आईवरती उपचार करेन. मित्रांनो, देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला. तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की हे पाकीट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो. एकदा त्याला आवाजानं सांगावं असे त्याच्या मनात आले. हे पाकीट त्याचे नसून ते घेतलेले शेठचे आहे. पण लगेच देवाचे बोलणे त्याला आठवले. देवानं त्याला बोलण्यास मनाई केली आहे, ही स्थिती त्याला आठवली. म्हणून त्याने गुपचूप तोंड बंद केले आणि तो बिचारा गेल्यावरती उभा राहिला. थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली. तो तिसरा शिपाई होता. 1 महिना युद्ध चालू होणार होतं. आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून तो देवाची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात आला होता. 1 महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता. तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो. ज्याचे पैशाने भरलेले पाकीट मंदिरात राहिले होते. शेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाला, माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली आहे. त्यांनीच माझे पाकीट चोरले आहे. पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली. देव बनलेल्या भक्ताला ही गोष्ट अजिबात पटली नाही. कारण तो सैनिक चोर नव्हता. गरीब माणसानं पाकीट घेतले होते. देव बनलेला भक्त स्वतःसमोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही. देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं, कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती. परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता. त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणं म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला शिक्षा होईल. त्यावरनं त्याला थांबवले नाही. त्याला बोलायचं होतं. तो शेवटी बोललाच की तुमचं पाकीट चोरीला गेलेलं नाही. सैनिकांच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीब व्यक्तीने तुमचे पाकीट चोरले आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. आत्ता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही? शेवटी आपल्यासमोर देव बोलतो. तर पोलिसांनी ते ऐकलं. त्याने ताबडतोब शिपायाला बाहेर सोडलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले. तसेच त्याच्या हातून पाकीट हिसकावले. बिचारा तो खूप निराश झाला. एकीकडे 1 दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावरती भगवान मंदिरात आले, तर दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितली आणि अभिमानाने सांगितले की हे परमेश्वरा, आज मी एका सैनिकावरती होणारा अन्याय थांबवला. 1 दिवस देव बनून मी काय महत्त्वाचं काम केलं आहे ते पहा. भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा तो म्हणू लागला, नाही नाही, तर तुम्ही अन्याय केला. ते बिचाऱ्याला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या आणि आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला. उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे. तो शेठ माणूस मोठा होता. पापकर्म करून त्याने करोडोंची संपत्ती पसरवली आहे. गरिबाचे पोट कापून त्यानं तो पैसा जमा केला आहे. त्याचे पाकीट हरवले असते, त्यामुळे काही चांगलं झालं असतं. ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टींची कमी झाल्या असत्या. त्या सैनिक वाचवूनही तू मोठा अन्याय केला आहेस. तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्बल देशाचं राज्य ठेवणार आहे. त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहीत आहे का? त्याला वाचवून तुम्ही अन्याय केलात. देवाचं म्हणणं ऐकून भक्ताला पश्चाताप झाला. देवाला तो सेवक म्हणू लागला, देवा, माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो.
त्यामागचे सत्य काही वेगळेच होते. मी हे पाहू शकलो नाही. देवा, फक्त तुम्हीच जग चालवू शकता, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवरती नियंत्रण ठेवता. आमची चांगली काळजी घेता. तुम्ही जे काही करता ते चांगलेच करता. आम्ही चुकीचं आहोत. जीवनाचे वास्तव समजत नाही, त्याआधीच आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतो. जेव्हा आपल्याकडनं काहीतरी चुकीचे घडते, आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही, तर त्यावेळी आपला संयम सुटतो. तो देवावरती टोमणे मारायला लागतात. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते, जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे आपल्याला समजत नाही. यातच शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालांचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल, तर ती देवाची इच्छा आहे असे समजावे. आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो. मित्रांनो, आता 2 कारणांबद्दल बोलूया. त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो. पहिले कारण म्हणजे, तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवरती अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवावरती अवलंबून राहाल, तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल. संसारातील लोकांवरती, कुटुंबातील लोकांवरती जास्त अवलंबून राहू नका. मित्रांनो, भगवंताची आठवण करा. भगवंताच्या भक्तीत राहा. तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल. तसेच मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात. ही कोणत्याही कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे, कोणत्या कृतीचं फळ कोणाला मिळावं, ते पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात. त्या आधारावरती चांगले वाईट होते. देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या या चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.